चला या पटकन आमच्यासोबत फिश म्युझियम बघायला. आता आम्ही रत्नागिरीत असल्यामुळे अनिशला इथलं फिश म्युझियम दाखवायला घेऊन आलो होतो. त्याला वेगवेगळे फिश बघायला खूप आवडतं. आणि बघा आमची रिॲक्शन. तिथे होतं स्टारफिश, सी टर्टल, अशा भरपूर प्रकारचे मासे होते जे अनिशला खूप आवडले, तो एन्जॉय करत होता. तिथल्या सर्वात सुंदर मासा होता हा लावीज नावाचा, खूप सुंदर दिसत होता. त्यानंतर इथे होतं गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेला देव मासा. हे त्याचं 55 फूटचं स्केलेटन होतं आणि हे आम्ही खूप उत्साहाने बघत होतो. त्यानंतर आम्ही भेट दिली लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानावर, जिथे त्यांनी बालपणीतले 10 वर्ष घालवले होते. आणि इथे त्यांच्या पुतळ्यासोबत छान फोटो काढून आम्ही निघालो थिबा पॅलेस पाहायला. आता इथे थिबा पॅलेसमध्ये म्यानमारचा राजा थिबाला इंग्रजांनी कैद केलं होतं आणि त्याचा पूर्ण जीवनकाळ इथेच गेला होता. सो तो पाहून आम्ही आलो हॉटेल मत्स्यमला जेवायला. आणि इथे बघा आम्ही मम्मा आणि बेटाचे असं काही चालू होतं. जेवणामध्ये मी मागवलं सुरमई फ्राय आणि इच्छावेळी पप्पांनी कोंबडी वडे आणि चिकन, आणि ते अनिशला जरा जास्त आवडले. त्यानंतर आहोंच्या आग्रहास्तव मी बांगडा फ्राय पण मागवला आणि सर्वात आवडीचा गोटी सोडा. आणि तुम्हाला माझी गोटी सोडा फोडण्याची निंजा टेक्निक बघायची का? सर्व बोटांनी फोडून पाहिला, शेवटी तो ओपनरनेच ओपन झाला. आता मी गोटी सोडा थोडा स्ट्रॉंग होता आणि आम्हाला इथलं जेवणही खूप आवडलं म्हणून आम्ही असा ढोल वाजवला.